नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतिर्ज्ञानवानपि। प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति। एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मेळवावी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं अर्थात कर्मयोगाचं आपण चिंतन करत आहोत। या अध्यायाला भगवान परमात्मा किंवा ज्ञानोबाराय साधनारंभ असं म्हणतात। नैष्कर्म्य सिद्धी हे जीवाचं अंतिम साध्य आहे आणि या साध्याला प्राप्त करत असताना त्याला काही साधना करावी लागते। ती साधना कर्मयोगातून प्रारंभ होते आणि म्हणून या अध्यायाला साधनारंभ असं ज्ञानोबाराय एक नाव पुढे 18व्या अध्यायामध्ये देतात। त्यापैकी विषय आपला प्रारंभ झाला आहे। परमार्थाची वाटचाल करत असताना अंतकरणामध्ये श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे। जोपर्यंत अंतकरणामध्ये पराकोटीचा विश्वास किंवा श्रद्धा असत नाही तोपर्यंत साधनेला प्रारंभच केला जात नाही। म्हणून साधन चतुष्टय सांगत असताना विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व असा साधन चतुष्टयाचा विचार केलेला आहे। त्यापैकी शम दम श्रद्धा उपरम समाधान आणि तितिक्षा ही 6 साधनं मिळून त्याचा एकत्रित समुदाय तयार केला की त्याला समाधी षटक असं म्हणतात। त्यामध्ये मनुष्याचं मनही ताब्यात पाहिजे। आपल्या अंतकरणामध्ये स्वाभाविक विषयांच्या अनंत जन्माच्या भोगाचे संस्कार किंवा वासना असतात आणि त्या वासना मनुष्याला अनेक प्रकारचे विषय संपादन करत असताना प्रवृत्त करतात। आपल्या मनाला विषय वासनेपासून आवरणं याला शम असं म्हणतात। मनाला वासना असल्यामुळे मनाला वासनेपासून आवरावं लागतं आणि इंद्रियांच्या ठिकाणी विषयाचं आकर्षण असतं। इंद्रियांना विषयापासून आवरावं लागतं। आपल्या इंद्रियांना विषयापासून आवरणं याला दम म्हणतात आणि मनाला वासनेपासून आवरणं याला शम असं म्हणतात। शम दम त्यानंतर उपरम श्रद्धेचा विचार शेवटी करू। वेदविहित कर्माची की साधना आहे ती साधन विधीपूर्वक त्यांचा त्याग करणं याला उपरम असं म्हणतात। मनाची एकाग्रता असणं याला समाधान म्हणतात आणि प्रारब्ध प्राप्त असणारे सुखदुःख लाभहानी हे सगळे असणारे दुःख विना तक्रार कष्टा वाचून सहन करणं याला तितिक्षा असं म्हणतात। सद्य काळामध्ये सहनशीलतेचा अभाव आहे। म्हणजे परमार्थामध्ये मनुष्याला सहन होत नाही यात नवल नाही। व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला प्रारब्ध प्राप्त असणारे भोग किंवा सुखदुःख मिळतात किंवा प्रतिकूलता मिळते ती सुद्धा व्यक्तीला सहन करण्याची क्षमता राहिली नाही। आणि मग ज्या लोकांना हे सहन करता येत नाही ते लोक काहीतरी टोकाचा निर्णय घेतात किंवा स्वतःच्या शरीराचा घात करून टाकतात। सहन करावं लागतं। सहन करणं ही एक प्रकारची परीक्षा आहे आणि जोपर्यंत आपल्याला सहन करता येत नाही, सामान्य उदाहरण आहे ना, एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर काही रोग निर्माण झाला असेल तर ऑपरेशन करावं लागतं। ते ऑपरेशन करत असताना त्याला मराठीमध्ये शल्यकर्म म्हणतात। शरीर कापावं लागतं व त्या वेदना होऊ नये म्हणून आपल्याला भूल दिली जाते। पण भूल दिल्यानंतर अजिबातच आठवत नाही असं नाही आहे। कधीकधी वेदना एवढ्या प्रचंड असतात की ते भूल दिल्यानंतरसुद्धा आपल्याला वेदना होतातच। याचा जास्त अनुभव दाताचं काम करत असताना येतो। ते प्रचंड असं वाटतं की इथं काहीतरी जमीन खोदण्याचं मशीनच लावलं की काय। प्रचंड वेदना होतात की नाही। मग डॉक्टर आपल्याला सांगतात तुम्हाला जर आरोग्य प्राप्त करायचं असेल तर महाराज थोडं सहन करावंच लागेल आणि करावंही लागतं। म्हणजे व्यवहारातलं सामान्य गोष्टसुद्धा सहन करावी लागते। तर प्रारब्धामध्ये होणारे सुखदुःखही सहन करता आले पाहिजे। दुष्काळ जर आला तर सहन झाला पाहिजे। तुकोबाराय सहन करतात। बरे झाले देवा निघाले दिवाळी
बरे या दुष्काळी पीडा केली, अनुतापी तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. शीत असेल, उष्ण असेल, उन्हाळ्यामध्ये उष्णता असते, सहन करावी लागते. थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये थंडी जास्त वाढते, सहन करावी लागते. नाही असं नाही म्हणे थंडी जास्त पडली आपण पाठ झाल्यानंतर स्नान करू, असं नाही ना. पाठाच्या अगोदरच ते केलं पाहिजे, सहन करता आलं पाहिजे. शीत उष्ण असेल, सुखदुःख असेल, कष्टा वाचून सहन करणं याला तितिक्षा असं म्हणतात. आणि त्यापैकी पुन्हा एक साधना आहे श्रद्धा, जी आपल्यासमोर आलेलं शास्त्र आहे आणि शास्त्राचा उपदेश करणारे सद्गुरू यांच्या ठिकाणी इदम इत्थम रूपाने जो भाव असतो, जरी एखाद्या विषयाचा आपल्याला अनुभव नाही आलेला, पण संत किंवा शास्त्र सांगतात की नाही, मग त्यांनी जे सांगितलं ते तसंच मानणं, अशा प्रकारचा जो भाव असतो अंतःकरणात, त्याला म्हणतात श्रद्धा. आणि श्रद्धा संपन्न व्यक्ती शास्त्रानुसार किंवा संतांच्या जीवनानुसार साधनेचं आचरण करत असतो. ज्याच्या मनामध्ये श्रद्धेचा अभाव आहे किंवा ज्याच्या मनामध्ये उपदेश करणाऱ्या व्यक्तीच्या विषयी दोषदृष्टी असेल तर तो आचरण करू शकत नाही. दोन्ही प्रकारचा विचार भगवंताने 31व्या आणि 32व्या श्लोकामध्ये प्रतिपादन केला आहे. श्रद्धावंत असेल आणि गुणाच्या ठिकाणी दोष न पाहणारा असेल, जर माझ्या मताचं अनुसरण करेल, याचा अर्थ सर्व प्रकारची कर्म त्याने करावी, पण त्या कर्माचं श्रेय मात्र आपल्याकडं घेऊ नये. भगवंताच्या कृपेनं हे पूर्ण झालं असं मानावं आणि तेच देवाला कर्म अर्पण करण्याचा प्रकार आहे. जोही कोणी हे कर्म अर्पण करेल तो कर्माच्या बंधनापासून, कर्माचं बंधन 2 प्रकारचं आहे, एक धर्मबंधन, दुसरं अधर्मबंधन. त्यालाच आपण पापाचं बंधन किंवा पुण्याचं बंधन असं म्हणतो आहे. कर्मातूनच कर्माच्या बंधनातून सुटता येतं, कर्मच करावं, कर्माच्या बंधनातून सुटता येतं. उदाहरण आपण पाहतो, लोखंडाला जर कापायचं असेल तर लोखंडाचाच उपयोग आहे. असं म्हणतात, जर हिरा कापायचा असेल तर हिऱ्याचाच वापर करावा लागतो. बरं, ते आपल्याला हिरा काही पाहायला भेटत नाही, ज्ञानोबारांच्या मुकुटामध्ये बसवलेले आहे. फक्त थोडा वेळ पाहिजे, ते जास्त वेळ तेही थांबू देत नाही आपल्याला, ते लवकर निघा म्हणतात. ते हिरे जळवलेले आहे. हिरा जर कापायचा असेल तर हिऱ्याने कापता येतो. जर लोखंड कापायचं असेल, लोखंडाने ते कापावं लागतं. आपल्या अंगामध्ये एखादा विषसंचार प्रयोग झाला असेल तर बाहेरून ते विष काढण्यासाठी विषच घ्यावं लागतं. या उदाहरणाप्रमाणे कर्माच्या बंधनातून सुटायचं असेल तर निष्काम कर्मच करावं लागतं. आणि जेही कोणी श्रद्धेनं हे करतील ते कर्माच्या बंधनातून सुटतील, असं भगवंताने 31व्या श्लोकामध्ये फलही सांगितलं. पण जे मात्र माझ्यावर दोषारोपण करतात, श्रद्धेचा अभाव आहे आणि माझ्या मतानुसार वागत नाही, ते अविवेकी, सर्व प्रकारच्या ज्ञानापासून नष्ट झाले आहे असं मानावं. त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. आणि ज्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही, त्याला जर मोक्षच नाही मिळाला तर मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पुरुषार्थ भागी न झाल्यामुळे त्याने एक प्रकारची हानीच आपली केली आहे, असा तो विचार. मग आता यावर शंका निर्माण होते की परमात्म्याचं वचन जर एखादा व्यक्ती पाळत नसेल तर परमात्मा ईश्वर आहे आणि ईश्वराची अप्रतिहत संपूर्ण मानवमात्रावर, प्राणीमात्रावर किंवा पदार्थावर अबाधित सत्ता आहे. जर आपल्या सत्तेचं एखादं उल्लंघन करत असेल तर तो दंडाला प्राप्त होतो. मग भगवान त्याला दंड किंवा निग्रह का करत नाही, तर याचा अर्थ असा आहे, सगळे प्राणी मात्र आपापल्या प्रकृतीनुसार, संस्कारानुसारच वागत आहे. आपल्याला जर एखादा प्रश्न निर्माण झाला, हा व्यक्ती असा का वागतो आहे, तर त्याचं कारण त्याच्या मनामध्ये असणारी प्रकृती किंवा संस्कार. गत जन्मामध्ये केलेलं आपण पाप पुण्य, ते पाप पुण्य निघून जातं, पण त्याचा सूक्ष्म संस्कार मनामध्ये राहतो. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. एखाद्या मोठ्या तांब्यामध्ये दूध असतं, चरवीमध्ये किंवा कशामध्ये, ते दूध आपण आणतो आणि एखाद्या पातेल्यामध्ये ओततो. ज्याच्यामध्ये आपण दूध आणलं त्याला आपण पाण्याने हिसळून ठेवतो. अजून काही राखेनं तो तांब्या घासलेला नाही, पण पाण्याने मात्र आपण त्याला हिसळून ठेवलेला आहे. थोड्या वेळाने तो तांब्या पालथा घातला, सुकला, कोरडा झाला आणि त्याचा जर वास घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये दुधाचा आपल्याला वास येतो.
वास्तविक त्याच्यामध्ये दूध नाही, पण दुधाचा तरी वास काय येतो, सूक्ष्म असणारे दुधाचा संस्कार त्याच्यामध्ये राहिला आहे. तसं मागच्या जन्मामध्ये आपण विषय भोगले, ते विषय निघून गेले, पण त्याचे सूक्ष्म संस्कार या जीवनामध्ये आपल्याला अनुभवाला येतात. म्हणून लहान मुलाला जर आपण एखादा गोड पदार्थ दिला ना, तर त्याला शिकवावं लागत नाही. करोनी साया असं शिकविते असं काही नाही. त्याला तो संस्कार आहे. गत जन्मात त्याचा तो अभ्यास केलेला आहे. ते संस्कार त्याला म्हणतात प्रकृती. आणि या प्रकृतीनुसार ज्ञानी पुरुषसुद्धा वागत असतो. सगळे प्राणी मात्र आपल्या स्वभावाचं अनुकरण करतात. निग्रह कशाचा करणार आहे? मग तुम्ही तर असं म्हणाल, जर सगळे प्राणी मात्र आपल्या प्रकृतीनुसार वागतात, प्रकृतीचा आपल्याला प्रतिकार करता येणार नाही, मग हे असंच चालू द्यायचं काय? तर याचा अर्थ असा नाही घ्यायचा आहे. गत जन्मामध्ये केलेल्या कर्माचा संस्कार जर आपल्याला आता प्रवृत्त करत असेल, तर याचा दुसरा असा अर्थ होतो आहे, आता केलेले संस्कार हे आपल्याला आगामी जन्मात कामाला येणार आहे. थोडक्यामध्ये हे जवळचं उदाहरण सांगतो. काल केलेला अभ्यास जर आज आपल्याला प्रवृत्त करत असेल, तर आज केलेला अभ्यास हा आपल्याला उद्या प्रवृत्त करणार आहे. त्यामुळे असं नाही म्हणायचं की कालचा अभ्यास आहे, त्यानुसार आज मी निवांत राहील, काहीच करणार नाही. उलट या श्लोकाचा आपल्याला एक प्रकारचं आश्वासन आहे की गत जन्मामध्ये कमवलेला संस्कार जर वर्तमान काळामध्ये कामी पडत असेल, चांगला असेल तर आज चांगली साधना घडेल, आणि जर वाईट संस्कार असेल तर वाईट कर्म घडेल. पण याचा अर्थ असा नाही की वाहून जायचं वाईट कर्मामध्ये. त्या संस्काराला पराभूत करू शकेल असा नूतन संस्कार आपल्याला संपादन करता येतो. आणि याकरिताच मग तीर्थयात्रा आहे, याकरिता संतांचा सहवास आहे, याकरिता कीर्तन प्रवचन श्रवण आहे. हे सगळं जे करायचं आहे ते संस्कार संपादन करण्यासाठी करायचं आहे. आणि जितका आपण प्रबल संस्कार संपादन करू, तितक्या प्रकारची साधना आपली चांगली होईल. म्हणून भगवान म्हणतात प्रकृतीम यांती भूतानी निग्रह किम करिष्यती. सगळे प्राणी मात्र आपल्या स्वभावानुसार वागतात. ज्ञानी पुरुषही त्याला अपवाद नाही बरं. आता एकदा थोडासा बारकावा असा आहे, जर ज्ञानी पुरुष वर्तमान जीवनामध्ये मागच्या संस्कारानुसार वागत असेल, तर पुढे ज्ञान झाल्यानंतरही तो संस्कारानुसारच वागत राहील. त्याचं उदाहरण दिलं आहे. एखाद्या कुंभाराने मातीच्या गोळ्यापासून मडकं तयार करण्यासाठी त्या चाकाला गती दिली आहे. मग त्या मातीच्यापासून गोळ्यापासून एखादं मडकं तयार झालं तर कुंभार त्याला खालून धागा लावतो किंवा तो त्याला कापतो आणि मातीचा असणारा घट बाजूला नेऊन ठेवतो. आता घट बाजूला नेला आहे, कुलाले ते चक्र जे आहे त्या चक्राची असणारी जी गती आहे, जरी त्या मातीपासून मडकं तयार झालं, ते मडकंही परत त्याने बाजूला नेलं, जोपर्यंत त्यामध्ये गती असते ती गती त्या चाकाला फिरवीत राहते, ते चाक थांबत नाही. किंवा दुसरं उदाहरण, पंखा आहे. आपण म्हणलं पंखा बंद करा, बंद केला तर त्याचा वीज पुरवठा खंडित होतो. पण वीज पुरवठा जरी खंडित झाला तरी त्या पंख्याच्या पात्याला असणारी जी गती आहे ती एकदम काही थांबत नाही. त्याचं काही असं मिलिटरीच्या सैनिकाप्रमाणे नाही, अटेन्शन म्हणलं की लगेच थांबणं जाग्यावर, त्याला काहीतरी गती राहते. तसंच आहे, ज्ञानी पुरुषाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तरी पण गत जन्मामध्ये केलेली साधनेचा जो संस्कार आहे त्यानुसार तो वागतच राहतो. किंबहुना त्याने त्या सदसंस्कारानुसार वागलं पाहिजे. पण प्रारब्ध विचित्र असतं आणि ज्ञानोबरे त्याला सावध करतात. ज्ञानी पुरुषाने असं काही म्हणू नये की आता मला ब्रह्मज्ञान झालं आहे, आता मला दोष लागणार नाही म्हणून मी कदाचित वाईट कर्माचरण करेल, मी इंद्रियांचा लाड करेल आणि विषयाचं संपादन करेल, तर त्याला त्याचं दुःख भोगावं लागेल. पंचदशी कारणीचा 3ऱ्या प्रकरणामध्ये किंवा 4थ्या प्रकरणामध्ये, बहुतेक 4थ्या प्रकरणामध्ये हा विचार घेतला आहे की एखादा साधक असं म्हणेल की झालं ना मला ब्रह्मज्ञान, आता मला विदेही मुक्ती तर मिळणारच आहे, फक्त फार झालं तर मला जीवनमुक्ती नाही ना मिळणार, नका का मिळेना, पण मी पंचविषयाचं आस्वादन करेल. तर सिद्धांत्यांनी त्याला उत्तर दिलं आहे, अरे सामान्य क्षुल्लक असणाऱ्या पंचविषयासाठी तो जीवनमुक्तीच्या सुखाचा परित्याग करतोय, तर भविष्य काळामध्ये दिव्य स्वर्ग सुखाच्या भोगासाठी तो विदेह कैवल्याचाही त्याग करू शकतो. मग तो विचारतो, मी नेमकं काय करावं?
मग त्याला सिद्धांत सांगतात, आतापर्यंत तो मनाला इंद्रियाला आवरलं की नाही, भविष्यामध्ये ब्रह्मज्ञान झालं तरीसुद्धा इंद्रियाला विषयापासून आवरलंच पाहिजे, ज्याने तुला जीवनमुक्तीचं सुख प्राप्त होईल. आणि एखादा म्हणेल नाही नाही मी माझ्या इंद्रियांचा लाड करेल, मनोनी इंद्रिय एके जाणतेने पुरुखे, लाळाविना कौतुके आदी करुणी, कौतुक आणि सुद्धा इंद्रियांचा लाड करू नये. ज्ञानोबांनी उदाहरण दिलं आहे, खेळता खेळता जर अग्नी लागला मग तो आवरला जात नाही, तसा इंद्रियांचा थोडासाही लाड केला तर तो मुमुक्षु करता मात्र चांगला नाही. असा इथपर्यंत आपण काही भाव सांगितला पाहिला. आता तिसऱ्या अध्यायातील 33व्या श्लोकावर 205 क्रमांकाच्या ओळीपासून पुढे आपल्याला विचार पाहायचा आहे. एरवी तरी अर्जुना, या शरीरापराधीना का नाना भोगरचना मिळवावी. मनुष्याला साधन कळालं पाहिजे आणि साधनाच्या माध्यमातून साध्यही कळालं पाहिजे. जर त्या मनुष्याला योग्य साधन प्राप्त झालं आहे आणि साध्य जर त्याला नाही कळालं तर कदाचित तो साधनामध्येच अडकून राहण्याची शक्यता असते. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. एखाद्या व्यक्तीला परीस नावाचा दगड मिळाला तर त्या परीसाचं महत्त्व असं आहे, लोखंडाला लागल्याबरोबर तो परीस त्या लोखंडाचं सोनं करतो. आता कल्पना करा, हा ध्वनिक्षेपक लोखंडाचा आहे आणि परीस नावाचा दगड मला मिळाला, तसं मी तुम्हाला सांगणार नाही पण कदाचित मला मिळाला. आणि जर तो एखाद्या लोखंडाच्या भागाला लावला तर परिणाम काय होतोय, लोखंड याचा आकारही बदलत नाही. याचं जे काही वजन आहे त्या वजनाचाही बदल करत नाही, पण लोखंडाला मात्र लोखंड ठेवत नाही. ते काय करतं, लोहाचे अंग तुक न तोडिताची कणक, केले जैसे देख परिसे तेने. आकार नाही बदलायचा, वजनामध्ये बदल नाही करायचा, पण वजन वाढवायचं. म्हणजे पहिलं त्याचं लोखंडाचं वजन आहे, आता सोन्याचा भाव प्राप्त झाला की मग त्याचं वजन वाढतं. लोखंड काय किलो असेल, 50, 65, 75पर्यंत किलो असेल आणि सोनं लाखाच्या कोटीच्या पुढं असेल. आता माऊलींच्या मंदिरामध्ये सुवर्ण कलश बसवायचा आहे की नाही, मग ते देणगी देताना चालतं ना, त्याचे कोटीच्यापर्यंत भाव आपल्याला जास्त माहिती नाही ना, त्यामुळे आपणही सांगू शकत नाही. पण परिसाचं मात्र हे महत्त्व आहे की जर तो लोखंडाला लागला की त्याचं सोनं होतं. उदाहरण कशाकरता दिलं, परीस साधन आहे, लोखंडाचं सोनं करणं हे त्याचं साध्य आहे, हे कळालं पाहिजे. नाही कळालं तर एखादा व्यक्ती भांडण करत असताना त्याला हत्यार नाही मिळालं तर तो परीसाने दुसऱ्याचं डोकं फोडू शकतो. हा साधनाचा काय आहे, दुरुपयोग आहे. तसंच आहे मनुष्य देह हे साधन आहे. तुकोबाराय म्हणतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती होती, तरी का चित्तीनं धरावे. या देहाच्या साधनेतून साधना जर केली तर मनुष्याला सगळं मिळवता येतं. आयुष्याचे जर आपण क्षण दिले ना मानवी देहाचे तर आपल्याला काहीही मिळवता येतं. थोडासा भाव सांगू पुढे. मग आपल्या देहाचे आयुष्याचे क्षण देऊन आपल्याला काहीही मिळवता येतं, पण भविष्य काळामध्ये काहीही देऊन परत आयुष्याचे क्षण मात्र मिळवता येत नाही. म्हणून व्यक्तीने आयुष्याचे क्षण जपून वापरले पाहिजे आणि ते स्वतः करता जास्त वापरले पाहिजे. व्यवहारात माणसं म्हणतात, मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं, कशाला केलं. मूर्खपणा आहे. आपण व्यवहारामध्ये म्हणतो की तुझ्यासाठी मी बाबांना जागा द्या आणि खुर्ची पण द्या, बाबा या पुढे. आपल्या पाठाचं हे फळ आहे. गुरुवारी बाबा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आले, बाबा पुढे या खुर्चीवर. नाही खुर्चीवर बसा ना, ती ही खुर्ची. एरवी तरी अर्जुना, या शरीरापराधीना का नाना भोग रचना मिळवावी. श्रीमद भागवतामध्ये असा विचार आला आहे की आपण सुवर्ण मेरू पर्वता एवढंही सुवर्णदान केलं किंवा हिमालय पर्वता एवढं सुवर्णदान यमाला केलं आणि यमाला फक्त सांगितलं की एक श्वास वाढून दे,
फक्त तेवढंच खातं असं आहे की जे अजूनही भ्रष्टाचार नाही. नाहीतर होऊ शकतं की नाही, पण यम मात्र त्यालाही बळी पडत नाही. यमाचे वैराग्य मानावं लागेल की बिचारा एवढं सुवर्णदान न घेता सुद्धा प्रामाणिक काम करतो आहे. नाही तर सध्याला कोण असा व्यक्ती आहे की ज्याला टेबला खालून आलं तर मोह सुटत नाही. अहो नारळा खालचं नाही सुटाना आपल्याला मोह. टेबला पलीकडे खूप राहिला आहे, पण यमाला मात्र त्याचा मोह नाही. क्षण महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सुभाषितकारांनी म्हटलं आहे, क्षणशः कनशश्चैव विद्यामर्थम च साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम. क्षणाक्षणाने विद्या संपादन करावी आणि कणाकणाने धन संपादन करावं. ज्याच्या जीवनातला कण नष्ट होतो ना, त्याला धन संपादन नाही करता येत. आणि ज्याच्या जीवनातले क्षण वाया जातात, त्याला विद्या म्हणजे ज्ञान संपादन करता येत नाही. म्हणून क्षण इतके जपून वापरले पाहिजे की आपल्या जीवनातला असं एक वेळापत्रक पाहिजे किंवा सावधान बुद्धी इंद्रिय दमी. आपली बुद्धी सतत सावधान पाहिजे की आज माझ्या जीवनातला वेळ कसा चालला आहे. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण सांगतात की ते सकाळी देवीची आराधना करायचे आणि आराधना करता करता सायंकाळ होत आली तर आजही मला माझ्या आईचं दर्शन नाही झालं असं म्हणून रडायचे. असं म्हणतात ते ज्या दगडावर बसले होते त्यांच्या डोळ्यातून पाझरणारे अश्रू आणि त्या अश्रूमुळे त्या दगडालाही शेवाळ प्राप्त झालं होतं, शेवाळ आलं होतं. किती प्रचंड प्रमाणामध्ये व्याकुळतेचा भाव असेल. आणि असे अनमोल क्षण मिळाले तर मग आपण सहज म्हणतो आज मी खूप टाईमपास केला. सांगायला काही वाटत नाही, त्याला वाटतं हा गौरव आहे आपला. म्हणजे या बाबतीमध्ये त्याला सांगण्यासाठी सुद्धा संकोच नाही वाटत. एवढे क्षण महत्त्वाचे आहे, ते वाया घालवू नये. बहुधा आपले क्षण वाया जातात. नाथ महाराजांनी त्या एका लग्न न झालेल्या कुमारिका कन्येला गुरु केलं आणि ते गुरु करत असताना अवधूतांचा हा विषय आहे, दत्तगुरु प्रभूंचा. 24 गुरु केले त्यांनी. एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी चालले तर ते निरीक्षण करता आलं पाहिजे. ज्याला शिकायचं त्याला कुठूनही शिकता येतं. तुम्ही रस्त्याने जाता जाता खडी फोडणारे कामगार पाहिले की त्यांच्याकडं पाहिलं की वाटतं आपलं फार बरं आहे, कमीत कमी आपल्याला राहायला तरी घर आहे. ते प्लास्टिकचं कापडच बांधतात बघा. स्वतःची जागा नसते, माळ रानावरच राहतात, पण त्यांना काहीच होत नाही. मुलं उघडेच राहतात ते, पण त्यांना ऊन लागत नाही, उष्माघात होत नाही. त्यांना जमिनीत खेळले तर बॅक्टेरिया नाही, डेटॉल नाही, काहीच नाही, तसेच राहतात. प्रतिकूलतेतून तयार होत असतात ते. काय सांगत होतो मी? हां, शिकता आलं पाहिजे निरीक्षण जाता जाता. आणि मग त्यांनी ते एका घरामध्ये असं कधी कधी आठवण करून देत चाललं बरं. वाहून जाण्याची शक्यता असते, होऊ शकतं. अनेक विषय एका समोर आले की आठवत नाही आणि कधी कधी मग अभंगही नाही आठवत, असंही होतं का बऱ्याचदा. आम्हाला तसं झालं होतं एकदा. अभंग घेतला शेवटचं चरणच आठवेना. मग मी ते गायकांकडं पाहिलं, त्यांनाही नाही आठवेना. त्यांनी तिसरं चरण 3दा म्हटलं आणि आवृत्ती आहे. असं द्या, होतं कधी काय, असं नाही व्हायचं. त्यांनी ते एका घरामध्ये पाहिलं. आपल्या मुलीला घरी एकटं ठेवून आई वडील तीर्थयात्रेला निघून गेले. कुलदेवाची ती काही यात्रा असेल आणि त्या मुलीचा विवाह ठरला. तिचं वर्तन आणि शिक्षण पाहण्यासाठी काही जाणकार लोक त्या घरी आले. जुन्या काळातले लग्न जुने लोक ठरवायचे, त्या अनुभवी असायचे ना, आणि त्यामुळे ते मरेपर्यंत त्यांच्यामध्ये घटस्फोट हा प्रकारच नसायचा. तो हल्लीच्या काळात आलेला आहे. अवघड आहे ते प्रकरण, येतं काही सांगण्यासारखं नाही, आपला तो विषय पण नाही. जुन्या काळातले लोक चाणाक्ष होते, ठरवायचे ते. मग त्यांनी त्या दरवाजावर थाप मारली. त्या मुलीने दरवाजा उघडला घराचा आणि खिडकीच्या माध्यमातून बसण्याकरता आसन, काही उपचाराचे पदार्थ दिले. जाणकार लोक होते, त्यांच्या लक्षात आलं ज्या अर्थी हे पदार्थ खिडकीतून आले याचा अर्थ मुलगी घरामध्ये एकटीच आहे. मुलीला विचारलं, आईवडील कधी येणार? थोड्या वेळानंतर येणार. पण त्या मुलीने विचार केला, आईवडील आले तर स्वयंपाक करायसाठी वेळ लागेल, आपण स्वयंपाकाची तयारी केली पाहिजे. मागच्या घरामध्ये केली आणि पूर्वीच्या काळात उतरंडी. तिने ते पाहिलं तर मडक्यात तांदूळच नाही ना, साळी होत्या पण तांदूळ नाही. सर्वात मागच्या घरामध्ये गेली
आणि त्या उखळामध्ये मुसळ टाकून ते कांडन कर्माला तिने प्रारंभ केला. पण परिणाम तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या. त्यांचा आवाज होऊ लागला. बांगड्यांचा आवाज होण्याकरता हातात बांगड्या असाव्या लागतात. आवाज होऊ लागला. तिने विचार केला, यांचा बांगड्यांचा आवाज जर यांच्या कानावर पडला तर हे पाहुणे काय म्हणतील, यांच्या घरामध्ये सायंकाळी खाण्यासाठी सुद्धा तांदूळ नाही, मग आपल्या घराची गरिबी उघडी पडेल की नाही. मग तिने विचार केला, आता हे कंकण फोडावे. बरं, फोडावे तर अशुभ लक्षण आहे ना, न फोडावे तर आवाज येतो. मग सगळे काढले, 2 ठेवले. त्या 2 कंकणाने कांडनकर्म प्रारंभ केला तर आवाज होऊ लागला. शेवटी तिने हातामध्ये एकच कंकण ठेवलं. हात रिकामा नाही ठेवला, एक का होईना पण कंकण ठेवलं तिने, कारण ती शिकलेली नव्हती. त्यामुळं एक का होईना कंकण हातामध्ये राहिलं. आणि ते अवधूतांनी पाहिलं. ती मुलगी असे म्हणते आहे, जरी कंकण फोडू आता तरी ते मुहूर्तीच अशुभता, शतायू हो माझा भरता, न फोडी सर्वथा या हेतू. कंकण फोडावं तर अशुभ लक्षण आहे, फोडायचे का नाही, भावी काळामध्ये येणारा पती शतायुष्य व्हावा याकरता मी ते कंकण फोडणार नाही. आणि ते दत्तात्रयांनी पाहिलं आणि त्याच्यातून श्लोक रचला, वासे बहुनाम कलहो भवेद वार्ता द्वयो रूपी, एक एव चरे तस्मा कुमार्या इव कंकणः. ज्या ठिकाणी अनेक जण राहतात तिथं कलह होतो, जिथं दोघे राहतात ते गप्पा मारतात. भवेद वार्ता द्वयोरूपी, म्हणून काय करावं, कुमारिका कन्येच्या हातातल्या कंकणाप्रमाणे साधकांनी एकटं राहावं. आणि त्याखाली मग नाथ महाराजांनी ओव्या दिल्या आहे, जेथ गोष्टी खाली काळू जाये, तिचं नीज स्वार्थ होऊन लाहे. या लागी मी पाहे विचारत आहे एकाकी. गप्पा मारत असताना काळ निघून जातो ना. बरं, माणसं दोघे असेल एका खोलीत तरी गप्पा मारतात, आणि एकटा असेल तर मग चॅटिंग करतो. गप्पाच आहे त्यासुद्धा, मोबाईलवर गप्पाच होतात की नाही, आणि त्याच्यात वेळ निघून जातो. हे यंत्र इतकं मोह निर्माण करणार आहे. एखादा म्हणला ना, मी फक्त 5 मिनटं पाहतो, तर कदाचित तो 2-2 तासही उठत नाही बा. ताट वाढलं तरी विसरतो, विसरली तया थोरं झालं, असंच आहे की नाही. म्हणून हे शरीर पराधीन आहे, साधन आहे, यात मोजकाच वेळ शिल्लक आहे. तारुण्य अवस्थेतलाच वेळ महत्त्वाचा आहे, आणि तोच वेळ आपल्या आत्मकल्याणासाठी महत्त्वाचा आहे. पण मानवी जीवनाचं दुर्दैव असं आहे, त्याच्या देहामध्ये तारुण्यात असणारा जो मोजका वेळ आहे त्या वेळेला प्रतिबंध फार जास्त आहे. बाळपण गेले नेनता, तारुण्य दशेविषयी व्यथा, वृद्ध पणी प्रवर्तले चिंता, मरे मागुता जन्मधरी. तारुण्यामध्ये प्रतिबंध फार जास्त असतो. म्हणून शक्नोती है वयस सोडून प्राक शरीर विमोक्षणात, काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्तस्य सुखी नरः. शक्नोती हैव इह एव असं म्हटलं. इह म्हणजे तारुण्यात, नरदेहामध्ये. म्हणून भगवान अर्जुनाला तेच एरवी तरी अर्जुना, पहा अर्जुना, दुसऱ्या बाजूने विचार केला तर इंद्रियांचा लाड चांगला नाही आहे. इंद्रिय राहतात शरीरामध्ये आणि ते इंद्रिय शरीराला प्रवृत्त करतात. एरवी तरी अर्जुना, या शरीरापराधीना, शरीर पराधीन आहे, जीवाच्या ताब्यात नाही ना. कर्माच्या अधीन आहे, काळाच्या अधीन आहे, 3 गुणांच्या अधीन आहे, किंवा प्रकृतीच्या अधीन आहे. हे फक्त आपल्याला वापरण्यापुरतं दिलं आहे. जेव्हा याची वेळ संपत्ती आहे तेव्हा आपण किती प्रयत्न केला तर ठेवू नाही शकत. सामर्थ्य संपन्न असणाऱ्या लोकांनाही ठेवता नाही आलं. तुकोबारांचं प्रमाण आहे, येथ नाही उरू आले अवतार, एर ते पामर जीव केते. किंवा अनेक प्रकारचे राजे रंक होऊन गेले, होऊन या उदंडाचे झाले, जन्मोन या मेले, त्यांचे कोणी नाव चराचरामध्ये घेत नाही. तर भागवतामध्ये का अशी काही एक कथा आली आहे. एका राजाने एका पर्वतावर जाऊन असं पाहिलं तर अनेक राजे होते, अनेक राजे लोक, ज्यांनी राज्याचा परित्याग केला आणि त्यांनी वनामध्ये साधना केली. आता त्या पर्वतावर शिलालेखावर नावच राहिलं नाही, म्हणजे जागा राहिली नाही नाव लिहिण्याकरता. एका राजाने काय केलं, दुसऱ्याचं नाव पुसलं आणि स्वतःचं नाव टाकलं. ते म्हणजे आतापर्यंत राजे प्रामाणिक होते, त्यांनी तरी रिकाम्या जागेत नाव ठेवलं. आता नवीन परंपरा सुरू होईल, मागच्याचं पुसायचं आणि आपलं नाव टाकायचं. असे कितीतरी आहे होऊन गेले आहे. पण कोण चाराचारामध्ये स्मरण करत आहे. पराधीन आहे, काळाच्या अधीन आहे. आयुष्याचे क्षण संपले
तुकोबारांचं प्रमाण आहे बघा नाटामध्ये, कोण सुख धरिले संसारी पडोनी काळाचे आहारी, पुढे मापया लागले शरीरी झालियावरी सळे ओढीते. आपल्या शरीराला माप लागला आहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नेमका असा ईश्वराने फक्त मृत्यू आपल्या हातात नाही ठेवला, त्याच्या हातात ठेवला. तो जर आपल्या हातात ठेवला असता तर मग पाहायचं कामच नव्हतं. आताच कोणी कोणाला जुमानत नाही. मृत्यू जर हातात असता, इच्छा मरणी जर आपण असतो तर भीष्माचार्यांसारखे त्यांनी बरोबर सोडला उत्तरायण बघून, आपण तो सोडलाच नसता. पराधीन आहे बघा, माप या लागले शरीरी, माप लागला आहे. आणि ते माप आपलं जरी लक्ष नसेल तरी त्या मापाला प्रारंभ झाला आहे. केव्हापासून? मातेच्या उदरामध्ये गर्भात जेव्हा आपण आलो, मृत्यू उदराची या परिवरी गर्भ घेवसी. त्यामुळे हे शरीर कर्माच्या अधीन, काळाच्या अधीन, गुणांच्या अधीन आहे, पराधीन आहे. म्हणजे हे आपल्या ताब्यात न राहणार आहे, फक्त साधन आहे. म्हणून जोपर्यंत ते आपल्या ताब्यात आहे, तुकोबारांचं आणखीन एक प्रमाण आहे, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. हेही प्रमाण आपलं असं पत्रिकेत वाचूनच पाठ झाला आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला तव तो हरिगुण गाय ऐक वहिला, मनीत भाव धरुनी भला न वंचे त्याला चुकून. काळ असे दुरी ठेला म्हणजे शरीर आपल्या अधीन नाही, जे आपलं नाही त्याच्यासाठी आपण सगळं आयुष्य खर्च करतो. जे संसाराचे व्यसने, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगाचे भाने वाढिले आहे. ज्ञानोबारांनी 8व्या अध्यायामध्ये या देहाचं वर्णन केलं. 11 ओव्या आहे. 11 जे क्लेश तरुची वाडी, इथपासून तापत्रयाग्नीची सगळी, मृत्यू काकाशी करोंडी वाढिली आहे, ऐसे जे हे शरीर, असं म्हणून जवळपास 11 ओव्यामध्ये 33 प्रकारचे विकल्प सांगितले. असं हे शरीर आहे, पराधीन आहे, याच्यावर काळाची सत्ता. म्हणून काळाची सत्ता, हाची बोल निवृत्ता किंवा देह हे काळाचे, धन कुबेराचे वापरण्याकरता दिला आहे. पराधीन आहे म्हणजे आपलं नाही. तसं असतानाही या शरीराला आपण आपलं मानतो नाही, मीच आहे असं शरीर मानतो. याला अनात्मबुद्धी म्हणतात, अहंकार म्हणतात. आणि मग एकदा शरीराला आपण आपलं मानलं, पाठीमागे एक ओवी गेली या अध्यायामध्ये, जे देहचे आपण ते मानिते आणि विषयांते भोग्य म्हणती, या परतेनं स्मरते अनेक काही. मग स्वतःला शरीर मानलं. वास्तविक हे काही आपलं स्वरूप नाही. व्यवहारामध्ये आपल्याला कळतं, एखादा व्यक्ती मृत झाला तर आपण काय म्हणतो, अमुक व्यक्ती निघून गेला. मग आता मागं कोण राहिलं? शरीर. म्हणजे आपल्याला हे चांगलं माहिती आहे की ज्या अर्थी तो शरीरातून निघून गेला आहे, याचा अर्थ तो शरीरापेक्षा वेगळा आहे. कारण धर्मशाळेत आपण आलो आणि धर्मशाळेतून आपण 8च्या नंतर निघून जातो, याचा अर्थ ज्याच्यात आपण येत जातो ते आपल्यापेक्षा वेगळं आहे ना. तसं देहात जीव आला आणि देहातून निघून गेला, याचा अर्थ याच्यातून तो वेगळा आहे. शरीरात फक्त तो आला आहे, फक्त तो चालक आहे, यातून तो येणं जाणं तो करतो आहे, म्हणजे याच्यापेक्षा वेगळा आहे. पण तो वेगळा नाही मानत, शरीरच मी आहे असं मानतो. आणि त्यामुळे मग याच्यासाठी नाना प्रकारची भोग रचना मिळवावी तो संपादन करतो. नाना प्रकारचे विषय, मग इथले नाही आवडले तर मग परदेशातले, तेही नाही आवडले तर मग परलोकातले. प्रकारच आहे की नाही. काही काही लोक इथला चहा नाही पेत, विदेशातला पितात. भारताची इलायची नाही घेत म्हणतात, असं आपल्यालाही माहिती नाही. दुसऱ्या देशातून इलायची आणतात. इथले बदाम नाही घेत, कॅलिफोर्नियातले बदाम आणतात असं म्हणतात. आपल्याला जास्त माहिती नाही. म्हणजे परदेशातले भोग आणायचे किंवा परलोकातले दिव्य असणारे भोग संपादन करायचे. आणि कशासाठी म्हणे? फक्त शरीरासाठी. नाना भोग रचना मिळवावी. आयुष्याचे क्षण नष्ट होतात. ते ज्ञानोबा पुढे सांगतात, आपण सायासे करुणी बहुते सकळही समृद्धी जाते, ओदो अस्त या देहाते प्रतिपाळावे का, सर्वस्वी सिनोनी येथे आर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही, मग हे तव 5 मिळावा, सेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला की गिमसावा, शीन आपोला मनोनी केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवन,
या लागी येथ अंतकरण द्यावेना. किती कष्ट करतोय मनुष्य. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलं आहे, द्रव्यालागी मनुष्य जेवढे कष्ट करतो ना, तेवढे कष्ट जर त्यांनी परमार्थाकरता केले तर परब्रह्म तत्व त्याच्या अंगणामध्ये खेळायला येईल. द्रव्यालागी भावार्थता जैसे कष्ट ते सर्वथा, तैसा कष्टे जरी परमार्था, तै ब्रह्मतत्वता खिळणे होय. द्रव्याकरता किती कष्ट आहे. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हे फक्त व्यवहारातले माणसं करतात असं नाही आहे, परमार्थातले करतात. म्हणून तर रात्रीचा प्रवास आहे ना. प्रवास दिवसा करावा, पण मग रात्रीचा प्रवास, त्यालाच म्हणतात दिवसाची रात्र. आणि मग रात्रीचा दिवस म्हणजे प्रवास करायचा, आणि दिवसाची रात्र झोपून राहायचं. हाच तो प्रकार आहे. आपण सायासे करूने बहुते पुष्कळ यत्न करतात, सहजासहजी धन मिळत नसतं. अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने, नाशे दुःखम वे दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. हे सगळं कष्ट करावे लागतात. बरं, ते कष्ट धनाकरता असेल तर हानी आहे, महाधनाकरता असेल तर मग उपयोग आहे. परमार्थ महाधन याकरता सायास केले तर चांगले आहे. आपण सायासे करूने बहुते सकळही समृद्धी जाते. जात म्हणजे समूह. सगळ्या प्रकारची समृद्धीचा समूह तो आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो. संपत्ती आणि समृद्धी असे दोन शब्द आले इथं. तर ज्यामध्ये एक एका ते पोखी, ऐसे बहुत पदार्थ एकी, संपादित तिथे लोकी. संपत्ती म्हणजे एका पदार्थापासून दुसरा मिळवणं, दुसऱ्यापासून तिसरा मिळवणं, याला संपत्ती म्हणतात. म्हणजे व्यवसायाने व्यवसाय वाढत जातो, ती आहे संपत्ती. आणि एक एक संपत्ती विपुल प्रमाणामध्ये मिळणं, त्याला म्हणतात समृद्धी. समजा एखाद्या व्यक्तीकडे गाय असेल तर ती त्याची संपत्ती आहे, पण गायीच्या माध्यमातून अजिबात संपत नाही, विपुल प्रमाणामध्ये दूध मिळत असेल तर ते त्याची समृद्धी आहे. समृद्धीमध्ये वाढ असते आणि संपत्तीमध्ये एक प्रकार असतो. सायासे करूनी बहुते सकळही समृद्धी जाते. सगळ्या प्रकारची समृद्धी संपादन केली. आणि दुसरं काय केलं, या समृद्धीच्या माध्यमातून दान धर्म नाही केला. उदो अस्त या देहाते का प्रतिपाळावे. उदो अस्त म्हणजे उदयाला आल्यापासून आणि सूर्य अस्ताला जाईपर्यंत म्हणजे संपूर्ण दिवस या देहाचं प्रतिपालन का बरं करावं. आणि जर याचं अंजन भंजन करण्यामध्ये वेळ निघून गेला तर परमार्थाकरता वेळच राहत नाही. सर्वस्व शिनोनी येथे, सर्वस्व म्हणजे काया वाचा मन सगळ्या प्रकारे, शिनोनी अत्यंत परिश्रम करून. अत्यंत परिश्रम म्हणजे बैलापेक्षाही जास्त कष्ट करणं. सर्वस्व शिनोनी येथे, सर्व प्रकारे अत्यंत परिश्रम करून आर्ज व्हावी संपत्ती जाते. सगळ्या संपत्तीचा समूह आर्ज व्हावा म्हणजे मिळवावा, आशा असणाऱ्या पुरुषाने स्वधर्माचा परित्याग करून आपल्या असणाऱ्या देहाला पुष्ट करावं का. ज्ञानोबाने प्रश्न विचारतात बरं. त्याने स्वधर्म सांडूनी स्वधर्माचा परित्याग करून देहाते पोखावे काही. आपल्या देहाला पुष्ट करावं का. अर्थात करून नाही. का बरं. मग देहाला पाळूच नाही का, असं नाही सांगायचं. देहाचं पालन पोषण करावं, पण त्यामध्ये एक समन्वय असावा. तो तुकोबाराय सांगतात, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा. निर्वाह व्हावा इतका असावा संग्रह. अन्न असावं आपल्याकडे, पण शरीराचं रक्षण होईल एवढं असावं. कपडे असावे आपल्याकडे, पण शरीराला ऊन पाऊस वारा यापासून वाचविण्यासाठी असावं. निवाऱ्यासाठी आश्रम असावा. आश्रम नाही मिळाला तर गुहेत राहावं, नाहीतर एखादी झोपडी बांधावी ज्यामध्ये पुन्हा ममत्व राहू नये. आश्रमाशी स्थान कोपी गुहा, निर्वाह होईल एवढं संपादन करावं, पण ज्यामुळे ममता वाढेल एवढं मात्र नसावं बरं. थोडक्यामध्ये आपण जेव्हा या मृत्यूलोकाचा निरोप घेणार आहे किंवा देहाचा परित्याग करणार आहे, त्या प्रसंगाला आपलं मन मागे कशामध्ये अडकून राहू नये एवढा संग्रह नसावा. आपल्या मनाने सहज सगळं सोडता आलं पाहिजे. ते उदाहरण आपण सांगतोय ना भरत राजांचं. सामान्य व्यक्ती नाही बरं, अनुकूल राज्य आहे,
स्त्रिया, पुत्र, मंत्री सगळे अनुकूल आहे, पण सगळ्यांचा परित्याग करून निघून गेले. जीवनाच्या अंतिम प्रसंगाला एका हरणाचं पालन पोषण केलं आणि हरणाचं मरणाच्या प्रसंगाला स्मरण झालं. तर आपण म्हणतो बघा त्यांनासुद्धा ते नाही सांगायचं. त्यांच्या जीवनामध्ये फक्त एकच त्यांना विषय होता, म्हणून राज्य नाही आठवलं, स्त्रिया आणि पुत्रांचाही आठव नाही झाला, फक्त हरणाच्या पाडसाचं स्मरण झालं, एकच विषय आठवला तरी जन्म मिळाला. जेव्हा आपण मृत्यूलोक सोडू ना तेव्हा आपल्याला काय काय आठवेल. चार्जर तर नक्की आठवेल व आपल्याला, त्याचे तर आपला कायमचा नित्य संबंध आहे. किती दाटी होईल आपल्या जीवनामध्ये. मिळवतो की नाही आपण. स्वधर्म सांडून दे हाते पोखावे काही. इथे आल्यानंतर संपत्ती मिळवावी, पण त्या संपत्तीचा वापर करत असताना धर्माय, यशसे, अर्थाय, कामाय, स्वजनाय च पंचधा विभजन वित्तम ह्या मूत्रच मोदते. आपलं द्रव्य 5 ठिकाणी विभागावं. धर्म पहिल्यांदा धर्म करावा, कीर्ती यशसाठी, त्यानंतर अर्थार्जनासाठी, स्वतःसाठी 4था भाग, नातेवाईकांच्या उत्कर्षासाठी 5वा भाग. हा स्वधर्म आहे. आणि ते सांडून द्यायचं आणि काही नाही, जेवढी मिळेल तेवढ्यातून फक्त देहपुष्ट करायचा, हे काही योग्य नाही. ज्ञानोबांनी याला पाठीमागं म्हटलं आहे, हा उन्मत्त आहे. जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होण्या स्वादा विषयांची तया मग आपाव थोर आहे. जेने ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. आणखीन एक उदाहरण आहे, मागे आपलं मन कशात अडकता कामा नाही, ते बंधन आहे. रोहिदास महाराजांच्या जीवनातलं उदाहरण आहे. मागच्या जन्मामध्ये त्यांना कोणीतरी भक्ताने चांदीच्या पादुका तयार करून दिल्या, खडावा चांदीच्या. विरक्त होते, वापरल्या नाही, पोट माळ्यावर ठेवल्या आणि मरणाच्या प्रसंगाला सहज लक्ष गेलं, अरे आयुष्यभर आपण वापरल्या नाही, काय चरण पादुका, आणि तेवढ्यात मृत्यू आला. दुसरा जन्म चर्मकाराचा मिळाला. आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, मनोनी सदा स्मरावे मातेची तुवा. स्वधर्म सांडून देहा ते पोखावे काही, या देहाला पुष्ट करावं का नाही. मग देहाचं रक्षणच करू नये का असा अर्थ नाही घ्यायचा. आहार सेवन करावा, पण साधनेमध्ये जाड्य किंवा आळस येईल एवढाही जास्त नसावा. आणि साधना करत असताना विकल्पना येईल किंवा आळस अशक्तपणा येईल एवढ्याही कमी प्रमाणात नसावा. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, चौपालवी बांधोनी करी भिक्षा मागावी दारोदारी, परी अन्न आच्छादनावरी आयुष्य तिळभरी न वेचावे. एखादं वस्त्र घ्यावं, 4 कोपऱ्याला गाठी माराव्या, झालं ते मधुकरीचं वस्त्र तयार झालं. भिक्षा मागावी दारोदारी, मधुकराप्रमाणे मागावी. जसा तो भ्रमर प्रत्येक फुलातून मधाचे कण गोळा करतो पण त्या फुलाला त्रास देत नाही, तसं अन्न गोळा करणं त्याला मधुकरी म्हणतात. पण ते कळत असताना मात्र आपलं आयुष्य खर्च करू नये, भिक्षेवर जीवन जगावून साधना करावी, स्वधर्माचा परित्याग करू नये, देहाला पुष्ट करण्यामध्ये वेळ घालू नये. बरं, एखाद्याने देहाला पुष्ट करण्याकरता संपूर्ण आयुष्य खर्च केलं, शेवटी हातात काय लागणार आहे. मग हे तव 5 मिळावा, ही होय फार महत्त्वाची. हा आयुष्याचा हिशोब आहे. शेखी अनुसरेल पंचत्वा, यालाच पराधीन म्हणतात. ते वेळी केला की किंवा सावाशी ना आपुला. आपलं जे शरीर आहे ते शेवटी कुठं जाणार आहे, पंचमहाभूतांचं आहे. 5 मिळावा, पंचमहाभूत एकत्र आले म्हणून शरीर तयार झालं आणि शेवटी हे पंचमहाभूतातच जातं. म्हणजे याची माती झाली की पृथ्वीत जातं, यातलं पाणी संपून गेलं रक्ताच्या माध्यमातून, वायूचा भाग वायूमध्ये निघून गेला, अग्निसंस्कार झाला, अग्नीमध्ये काही निघून गेलं आणि आकाशाच्या पोकळीमध्ये संपलं. पंचत्वाला म्हणून ते पंचतत्वामध्ये विलीन होऊन जातं. आणि जेव्हा पंचतत्वामध्ये विलीन झालं मग तेव्हा आपण आयुष्यभर केलेले कष्ट त्या राखेमध्ये शोधता येतात का. ते काही काही वाक्य असतात बघा. एक मनुष्य त्या स्मशानामध्ये गेला आणि तिथं ती राख अशी निवडू लागला. म्हणे काय निवडता, काही नाही म्हणे, आयुष्यभर फार गुरमीत राहिला हा, याचा गर्व कुठं सापडतो का या मातीमध्ये मी पाहतो आहे.
राग सर्वांचे होणार आहे. राजा असेल किंवा रंक असेल, स्मशानाचा असणारा एक भाग सगळ्यांना शेवटचा सारखाच आहे. फार झालं तर मग चंदनाचे लाकडं जास्त मिळतील, एवढाच फरक आहे. पण राग तर समानच आहे की नाही. सखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला की किंवा सावा शीन आपुला मनोनी केवळ देह भरण केवळ शरीराचं पोषण करणं ते जाणे उघडी नागवन. नागवन म्हणजे हानी, बुडवणूक. उघड उघड ही आपण आपली केलेली हानी आहे. या लागी यासाठी येत अंतकरण द्यावे ना. मुमुक्षुने आपलं शरीर पोषण आणि विषयाच्या भोगाचा संग्रह या बाबतीमध्ये आपलं मन अजिबात देऊ नये. आपलं मन त्याने परमात्म्याला द्यावं. प्रारब्ध प्राप्त असणारं शरीराला मिळतच असतं, त्याची योजना झालेली आहे. जेव्हा आपण जन्माला येतो ना, त्या प्रारब्धानुसार आपल्याला शरीराचं आयुष्य, जोपर्यंत शरीराचं आयुष्य तोपर्यंत लागणारे सगळे भोग हे प्रारब्धामध्ये ठरलेले असतात. ते कोणी कोणाची हिरावून घेऊ शकत नाही आणि कोणी कोणाला वाढवूनही देऊ शकत नाही. प्रारब्ध असतं बघा, प्रारब्धाने बरोबर मिळतं. त्याचा अनुभव कधी कधी आपल्या जीवनामध्ये येत असतो. आणि प्रारब्धामध्ये नसेल तर तो ताटावर बसतो, हातामध्ये घास घेतो, पण पोटामध्ये घास नाही जात. कारण प्रारब्ध फक्त घास उचलेपर्यंत तितकंच आहे, पचेपर्यंत मात्र नाही. ग्रास गिळी सत्ता हाती नाही हाती, हे प्रारब्ध आहे. म्हणून त्याची काळजी नाही करायची, फक्त चिंतन करा. काय आम्हा करणे अधिक साचोनी देव झाला ऋणी पुरविता. परमात्मा आपल्याला पुरवितो. म्हणून शरीराचं अंजन भंजन करणं याला देह वासना म्हणतात. शास्त्राचा अभिमान बाळगणं ही शास्त्र वासना, आणि लोकांनी कायम आपली स्तुती करावी ही लोकवासना. या 3 वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत समाधान मिळत नाही. शहाणी माणसं जी असतात ते शरीराच्या पोषणामध्ये आणि विषयाच्या संपादनामध्ये वेळ वाया घालवत नाही. गुरुवारी राऊत बाबांनी एक उदाहरण सांगितलं आहे, फार दिवसापूर्वी ऐकलं आहे, कदाचित ती जशाल तसं काही आठवणार नाही, थोडेफार संदर्भ मागे पुढे होऊ शकतात. स्वर्गामध्ये एक नवीन इंद्र आला, नवीन राजा झाला. तो नवीन माणसाला हौस खूप असते, नवीन कीर्तनकार, ते खूप त्यांना ते कौतुक वाटतं. जास्त प्रवास झाला की मग बघतो तो, मग नाही करा वाटत ते. पण नवीन त्या इंद्राला हौस. त्याने सांगितलं आपल्या कार्यकाल असेपर्यंत आपल्या कार्याचा काहीतरी ठसा उमटला पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे, आपली काहीतरी कीर्ती मागे राहिली पाहिजे. आता इंद्राचं आयुष्य सांगत असताना असा एक विचार आला की कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000, द्वापार युगाचं 8,64,000, त्रेतायुगाचं आहे बहुतेक 12,26,000 किंवा 13,26,000, आणि सत्ययुगाचं आयुष्य आहे यतिगाचं मिळून. एकत्रित बीजरी सांगतो, कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगाला एकत्र केलं की त्याला म्हणतात चौकडी. आणि चौकडी एकत्र आली की त्याचं आयुष्य आहे 43,20,000 वर्ष. कारण कलियुगाच्या 10 पट आहे सगळ्यांचं मिळून. 43,20,000 वर्ष त्याला म्हणतात एक चौकडी. चौकडी म्हणजे 4 युग एकत्र येणं. आणि अशी चौकडी एकामागून एक 1000 वेळा गेली की तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. किती ब्रह्मदेवाचा आयुष्य असेल. आणि ब्रह्मदेव 100 वर्ष नॉनस्टॉप आहे बरं. ते मध्यंतरी त्यांना काही होत नाही, 100 वर्ष ते राहतात. चौकडी सहस्र जाये ते ठाये ठाव विळाची होय. चौकडी 1000 वेळा निघून गेली की ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. आणि काल असा महत्त्वाचा आहे की ब्रह्मदेवाच्या 12 तासात स्वर्गात 14 इंद्र होतात जातात. म्हणजे एका इंद्राच्या वाट्याला ब्रह्मदेवाचा पूर्ण 1 ताससुद्धा येत नाही. कारण 12 तासामध्ये 14 इंद्र होऊन जातात. मग आता इंद्राचं आयुष्य किती आहे, आपल्यापेक्षा जास्त असेल, पण ब्रह्मदेवाच्या मानाने 1 तास, फार झालं तर 1 तास. आणि त्या 1 तासामध्ये एका इंद्राला वाटलं की आपल्या कार्यकालामध्ये आपल्याला स्वर्गामध्ये नवीन सुधारणा करायची, मॉडिफाय का काय म्हणतात त्याला, नवीन आपल्याला सुधारणा करायची आहे. पण तो मला मग आता भूमिपूजन करायचं आहे, तर मग मुहूर्त तर विचारला पाहिजे ना.
म्हणून एका महात्म्याच्या आश्रमात ते आले मुहूर्त विचारायला. काळ विचारला पाहिजे ना. भूमिपूजन करायचं, नारळ फोडायचं आहे. मंत्री लोक फक्त टिकाव उचलतात, खाणत नाही ते काय, फक्त फोटो काढला झालं भूमिपूजन. मग त्याने मुहूर्त विचारायला तो लोमहर्षण नावांच्या ऋषीकडे आला. त्या ऋषीने एक खांब लावलेला होता आणि त्या खांबावर एक छत्र, काही नाही पाला पाचोळा बांधलेला, आणि त्या छत्रीच्या सावलीखाली ते बसलेले. सगळ्या अंगाला नुसते केस त्यांच्या, म्हणून नाव पडलं तर लोमहर्षण. आणि मग काय झालं, इंद्र आला, स्वागत सत्कार वगैरे झालं. आणि मग इंद्राच्या मनात होतं की यांना मुहूर्त विचारायचा. अनुकूल सगळं पाहिलं पाहिजे ना भूमिपूजन करण्यासाठी. पण मुहूर्त विचारायच्या अगोदर आपण यांचं विचारू, तब्येत कशी आहे, सगळं विचारलं पाहिजे ना. राजाचं ते कर्तव्य आहे. तेवढ्या ते विचारता विचारता त्यांच्या अंगावरचं उपरणं थोडंसं बाजूला झालं. आणि बाजूला झाल्याबरोबर त्यांच्या छातीवर रुपयाचं नाणं मावेल. सगळ्या अंगाला केस, पण तेवढ्या अंगावर केसच नाही. रुपयाचं नाणं बसेल एवढं. मग आता सगळ्या अंगावर जर केस आणि एवढ्याच भागात नाही तर इंद्राला जिज्ञासा. मग त्याने विचारलं, तुमच्या सगळ्या अंगावर केस आहेत, एवढ्याच अंगावर नाही, याचं काय कारण? आणि मग त्यांनी सांगायला प्रारंभ केला. आणि इंद्र असं आहे, माझ्या अंगावर जेवढे केस आहे ना तेवढं माझं आयुष्य आहे. म्हणजे मला नाही कळालं, सांगतो म्हणे. जे आत्ता चौकडी सांगितली ना, 43,20,000 वर्ष गुणिले 1,000, म्हणजे चौकडी एकामागून एक 1,000 वेळा गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. आणि ब्रह्मदेवाच्या एका दिवसात किती इंद्र जातात? 14. आता थोडक्यात मागं पुढं होईल. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपला की माझ्या अंगावरचा एक केस आपोआप गळून पडतो. म्हणजे 43,20,000 वर्ष संपले, त्याला पुन्हा 1,000ने गुणायचं बरं. एवढा कालावधी संपला की माझ्या अंगावरचा एक केस आपोआप गळून जातो. आणि जेव्हा माझ्या अंगावरचे सगळे केस गळून जातील तेव्हा मी मुक्त होईल. मग ते इंद्राने अगोदर त्यांना म्हटलं होतं, महाराज एखादा तुम्हाला आश्रम वगैरे बांधून देऊ का? ते म्हणले, आपलं आयुष्यच किती आहे, आपलं आयुष्यच आहे किती आहे, आपल्या आयुष्यामध्ये भगवत चिंतन करावं. आणि मग इंद्राने विचारलं की हे कसं काय? ते म्हणले, यांना एवढं आयुष्य आहे तर साधी झोपडी बदलायला तयार नाही. आणि आपलं ब्रह्मदेवाचं साधं 1 तासही नाही, तर आपण भूमिपूजन करायला आलो होतो, आपला अडाणीपणा होईल. इंद्र मला इथून निघून गेलेलं बरं. आणि मग इंद्र निघाला. मग ते महाराजांनी विचारलं, कशा करता आले? काही नाही, तुमचा पाठ कोणता चालू हे पाहायला आलो होतो. म्हणून केवळ देवरण ते जाणे उघडी नागवन, या लागी येता अंतकरण द्यावे ना. आयुष्य फार महत्त्वाचं आहे, मौल्यवान. प्रतिबंध खूप येत असतात, प्रतिबंधाला वेळ देऊ नये. आयुष्याची क्षण चांगल्या मार्गामध्ये साधनेमध्ये खर्च करत राहावं. आपण आपली साधना करावी. मन जाग्यावर राहू न राहू, बुद्धी साथ देवो न देवो, शरीरामध्ये शक्ती असो अथवा नसो, चिंतन टाकू नये. चिंतनाचा प्रभाव तयार झाला की सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या घडतात. ते करावं, त्यासाठी अट्टहास आहे. म्हणून मुमुक्षुने इथं मात्र शरीर शोषण, आपलं पोषण किंवा विषयाचा संग्रह यामध्ये आपलं मन जाऊ देऊ नये. आणखीन काही विचार आहे, चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सदृशं